वैष्णवी हगवणे प्रकरणामधली सगळ्यात मोठी अपडेट आज घडली, कारण या प्रकरणामधले जे 2 फरार आरोपी होते या दोघांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. लवकरच कोर्टात हजर करण्यात येईल. पोलीस कोठडी सुद्धा सुनावली जाईल. मात्र या सगळ्यानंतर आता कुठेतरी न्याय मिळतोय ही भावना वैष्णवी हगवणे यांचे जे कुटुंबीय होते, कसपटे कुटुंबीय, त्यांच्या मनात निर्माण झालीय का, हे जाणून घेणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. माझ्याबरोबर वैष्णवी यांचे मामा आहेत. काय सांगाल मामा, तुम्ही एकंदरीत आता जे काही घडतंय किंवा आज आरोपींना अटक झालेली असेल, न्यायाच्या बाजूने आपण वाटचाल करतोय असं वाटतंय? नाही, आज जे फरारी 2 आरोपी होते, राजेंद्र हगवणे व सुशील हगवणे, यांना पोलिसांनी अटक केली. त्याबद्दल मी पोलिसांचे अभिनंदन करतो. ह्या प्रकरणामध्ये सर्वात महत्वाचा विषय असा आहे, जी आई गेली त्या बाळाचं काय, त्या बाळाला न्याय कोण देणार, त्या बाळाला आई कोण आणून देणार, ह्यासाठी आपण सर्वांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे व ह्या आरोपींना जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे. मी तर म्हणतो यांनी ही आत्महत्या नसून हा खून आहे. आता ह्या स्टेजला आमचं मत आलेलं आहे, ह्याच्यामध्ये ह्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे. या प्रकरणामधले जे दोन्ही फरार आरोपी होते यांचे जर सीसीटीव्ही किंवा यांचा जर सगळा घटनाक्रम पाहिला या 6 दिवसांचा, तर वेगवेगळ्या मित्रांच्या फार्म हाऊसवर राहिलेले होते, लॉजवर राहिलेले होते, हॉटेलमध्ये अक्षरशः मटण थाळी खाताना यांचे सीसीटीव्ही समोर आलेत. म्हणजे किती नीचपणा आहे. हे पहा, आरोपी हा आरोपी असतो. तो ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे आणि ज्याला त्यांनी राहण्यासाठी पळून जाण्यासाठी मदत केली, त्यांना पोलिसांनी सहआरोपी करावं व यांना संघटित गुन्हा म्हणून यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. म्हणजे आज आपली महाराष्ट्राची लेक वैष्णवी, आता ही महाराष्ट्राची लेक झाली. आज लेकीचा एवढा निर्घणपणे खून होतोय आणि हे कोण आहेत त्यांना सहकार्य करणारे, त्यांना आपल्या फार्म हाऊसवर ठेवणारे? ह्यांना पण मुलीबाळी नाही आहेत का? ह्यांच्यावर पण हा गुन्हा दाखल झाला पाहिजे व संघटित गुन्हेगारी म्हणून यांच्यावर सगळ्यांवर मोका लागला पाहिजे. आज जेव्हा या प्रकरणामधल्या आरोपींना अटक झालीय, या आरोपींना अटक झाल्याच्या नंतर तरी आता कुठेतरी समाधान वाटतंय काहीसं? समाधान कुठलं? लेक गेली आमची. त्या मुलाला आई कुठून दाखवायची, त्या मुलाने आई कुठं पाहिजे? ह्यांचं हे सराईत गुन्हेगार आहेत असं म्हणावं लागेल. त्यांची जी पार्श्वभूमी आता जवळजवळ समोर येते, ह्या पार्श्वभूमीनं असं जाणवतंय की हे सराईत गुन्हेगार आहेत, पैशासाठी हापकलेले आहेत. ह्यांनी पैशासाठी तिचा हुंडाबळी घेतलाय, हुंड्यासाठी सगळ्या ह्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे याच्यामध्ये यांना जन्मठेप झालीच पाहिजे व यांच्यावर मोका लागला पाहिजे. या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून काही वेळा आईला किंवा वडिलांना काही वेळेसच वैष्णवी या काही गोष्टी सांगत होत्या त्यांच्या सासरच्या मंडळींच्या. तुमच्यापर्यंत अशी एखादी कुठली गोष्ट आली होती वैष्णवीच्या कधी कानावर आली? त्यांची गोष्ट कानावर आली होती, परंतु प्रत्येक वेळेस तिला टॉर्चर करणं, तिला घालून पाडून बोलणं, तिला मारहाण करणं व तिला माहेरी आणून सोडणं व पैशाची मागणी करणं, हे हॅबिच्युअल आहे. त्यामुळे ती काही सांगतील, पण हे सराईत आहेत. या प्रकरणामध्ये बाळ झाल्याच्या नंतर बऱ्याचदा सासरची मंडळी जी असतात ती थोडीशी नरमलेली पाहायला मिळतात. या प्रकरणात तसं झालं होतं? बाळ झाल्याच्या नंतर काही बदल झाला होता? नाही, बाळ झाल्यानंतर असं वाटलं होतं की सगळ्याचा आनंदाची झाला होता घरामध्ये, की आता तिला जो त्रास होत होता तो कमी होईल असं वाटत होतं. आता मूल झालं, मुलाला पाहून तर ती लोक शांत होतील असं वाटत होतं, पण ह्या गोष्टी झाल्या नाही. मूल झाल्यानंतरही त्यांनी त्रास चालूच ठेवला होता. मामा, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की या सगळ्या प्रकरणामध्ये हे जे हगवणे कुटुंबीय आहेत, ह्यांचा मूळचा काय, म्हणजे यांचं बिझनेस काय आहे किंवा यांचा काय व्यवसाय, कशाच्या जोरावरती त्यांनी हे सगळं उभं केलेलं आहे? इतकं सुनांकडून हुंडा मागतात, कशाच्या जोरावरती आहे काय वाटतं? यांची राजकीय त्यांचं वलय आहे, त्या माध्यमातून त्या ताकदीवरती ते ह्या गोष्टी करत होते. आणि आम्ही काही एवढे राजकारणातली माणसं नाहीये, आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली लोक आहोत. त्यामुळं त्या भागामध्ये त्यांचा दबदबा आहे. आजही त्या भागात तुम्ही गेलात तरी त्यांचं नाव घेतलं तरी लोक जास्त बोलत नाही. बाळ जे आहे, बाळाची प्रकृती थोडीशी अस्ताव्यस्त होती कालपर्यंत. आता बाळाची नेमकी कंडिशन काय? तुम्ही भेटलात बाळाला?
नाही, बाळाची आता स्टेबल आहे. डॉक्टरांची आम्ही हे केली आहे, आता बाळ स्टेबल आहे. व्यवस्थित. आरोपी अटकेत आहेत, कोर्टात हजर सुद्धा करणार आहेत, करतील अर्थात, केलंही असेल आतापर्यंत. मात्र या प्रकरणामध्ये अंतिम न्याय मिळाला असं कधी वाटेल तुम्हाला? जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही व तो निलेश चव्हाण अटक होत नाही, त्यांच्यातलं सगळ्यात म्होरक्यात तो निलेश चव्हाण आहे. आणि त्यांनी बाळाला 4 दिवस डांबून ठेवलं व आम्ही तर म्हणतो त्यांनी ती किडनॅपच केलं बाळाला. त्याच्यावरती जोपर्यंत यांच्यावरती शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही समाधानी होणार नाही. शेवटचा प्रश्न आहे मामा, बाकीच्या ज्या कुठल्या राज्यभरातल्या मुली आपल्याला पाहतायत, या प्रकरणाकडे सगळ्या देशाने लक्ष लावलेलं आहे. तुम्ही एकंदरीत आवाहन काय कराल सगळ्याच मुलींना, त्यांच्या पालकांना? मुलींनी अशा विषयामध्ये झाशीची राणी बनलं पाहिजे. आपण प्रतिकार केला पाहिजे. मुलगी म्हणजे आज देशामध्ये जे आपण पाहतो, कितीतरी महिला चांगल्या उच्च पदावरती आहेत, चांगलं काम करतात. प्रतिकार करा, ह्या मुलींनी प्रतिकार केला पाहिजे. त्यांनी म्हणजे पुरुषांप्रमाणे मुली तेवढ्या सक्षम झाल्या पाहिजे. त्यांनी ह्या अशा गोष्टींना प्रतिकार केला पाहिजे. नक्कीच माझ्याबरोबर वैष्णवी यांचे मामा होते. जसं ते सांगतायत की मुलींनीच आता कुठेतरी पुढे येऊन स्वतःची रक्षा करणं गरजेचं आहे. असं नाहीये की कुणीतरी आपल्याला वाचवायला येईल, स्वतःची रक्षा करता आली पाहिजे. आणि त्याचबरोबर जे या प्रकरणामधले सगळे आरोपी आहेत, या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होऊन त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी समस्त कसपटे कुटुंबीय करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आजची एक मोठी अपडेट आहे की या प्रकरणामधले जे 2 फरार आरोपी होते, या आरोपींना अटक करण्यात आली आहे, कोर्टात हजर करण्यात आलंय. लवकरच त्यांना पोलीस कोठडी सुद्धा सुनावली जाईल. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर आता कुठेतरी थोडंफार समाधान जे आहे ते कसपटे कुटुंबियांकडून व्यक्त केलं जात आहे. मात्र या सगळ्याच्या नंतर सुद्धा न्याय मिळालेला नाहीये. न्याय मिळण्यासाठीची प्रोसिजर खूप मोठी आहे, वेळ लागणार आहे. मात्र न्याय मिळेल ही खात्री या संपूर्ण कुटुंबियांना असलेली पाहायला मिळते. माझ्याबरोबर कसपटे कुटुंबियांचे अगदी खूप जुने पूर्वीपासूनचे जे मित्र आहेत किंवा नातलग म्हणू शकतो, फॅमिली रिलेशन्स मधले सगळे हे नातेवाईक आहेत, ते आहेत. त्यांच्याशी बोलणार आहोत की त्यांना या सगळ्या प्रकरणावरती काय वाटतं. तुमचे मित्र आहेत सगळे हे कसपटे कुटुंबीय, आणि आता जेव्हा त्यांच्यावरती ही सगळी वेळ आली आहे, किती दुःख होतं मित्र म्हणून हे सगळं? खरंच तर शब्दात व्यक्त न करता येणारं हे दुःख आहे. एक 23-24 वर्षाची मुलगी स्वतःच्या 9 महिन्याच्या बाळाला सोडून जाते, हे खरं समजूच शकत नाही. माझं तर मत आहे की ही आत्महत्या नाहीये, हत्याच आहे. कारण आपण भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हणतो की मातृत्व देवो भव, आणि कुठल्याही 9 महिन्याच्या बाळाला एखादी आई सोडून आत्महत्या करेल ह्याच्यावर माझा आजही विश्वास नाही. आम्ही हिरकणीच्या वंशातले आहोत. काय जेव्हा रायगडाचे दरवाजे बंद होतात तेव्हा हिरकणीची गोष्ट आपल्याला माहिती की ती कडा उतरून खाली बाळासाठी जाते. अशा वंशातले आम्ही आहोत. आणि हे जे घडलंय ते कल्पनेच्या पलीकडचं आणि अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे अनेक वेळेला असं दिसतं, पण ही काय म्हणायचं की ही शिकलेली आणि सुसंस्कृत माणसं होती की नाही मला माहिती नाही. म्हणजे शिकलेली असतील पण ही सुसंस्कृत नक्कीच नव्हती. यांच्यावरती संस्कार, आचार, विचार, सदाचार ह्याचा काहीही परिणाम नव्हता. हे फक्त पैशाला हपापलेली मंडळी होती. मला जेव्हा कळलं की लग्नासाठी 1 कोटी रुपये खर्च केला, फॉर्च्युनर दिली, 51 तोळे सोनं दिलं, 7.5 किलो चांदी दिली, 1.5 लाखाचा मोबाईल काय मागवला, नंतर देवीचे ते काही मुखवटे जे आहेत ते चांदीचे मागवले. दर वेळेला मुलगी आली की 50,000 द्या, लाख द्या, 1.5 लाख द्या, 2 लाख द्या. ही कुठली जमात आली आहे? आणि माझं तर स्पष्ट मत आहे की राजकारण्यांना, सगळ्याच पक्षाच्या राजकारण्यांना, प्रमुखांना माझी विनंती आहे की हे असले जी बाणगुळी जमात आहे ना, हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, हा अनपार्लमेंटरी शब्द नाही. ही बाणगुळ जमात जी राजकारणाचं जे गुन्हेगारीकरण झालंय ना, यांना किक ऑफ करा, तरच या देशाचं सुवर्ण वैभव परत येईल. नाहीतर प्रत्येक पक्ष असू दे, कोणी असू दे, ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत तो राजकारणामध्ये येतो आणि पांढरे बगळे म्हणून वापरतो आणि हल्ले करतो आणि असं दाखवतात की आम्ही ह्या समाजाचं नेतृत्व करतो. बोगसगिरी ही सगळी चाललेली आहे. आज 9 महिन्याचं बाळ सोडून ती गेली वैष्णवी. ह्याच्यासारखं दुःख त्या कसपटे कुटुंबियावर किती मोठं असेल ह्याची
कल्पना पण करवत नाही. मुलीचे मामा उत्तम भैरट माझे 40 वर्षाचे मित्र आहेत, पण कधी असं वाटलं नव्हतं की उत्तमच्या घरात दुर्दैवाने अशी काही परिस्थिती घडेल. अशी परिस्थिती घडलेली आहे. आम्ही त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आणि मी जसं आधी म्हणलं की माझ्या एक 40 वर्षाच्या सोशल अँगलच्या अनुभवानुसार ही आत्महत्या नाहीये, ही हत्याच आहे. फक्त त्याला रंगरूप वेगळे द्यायचा प्रसंग केलेला आहे. आणि त्यांना मी जसं म्हणतो की माझी सरकारला, माननीय मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, संबंधित विभागांना विनंती आहे की उज्ज्वल निकम साहेबांसारखे ज्येष्ठ विधिज्ञ ह्याच्यामध्ये सरकारने अपॉइंट करावेत. आणि फाशीच्या तख्तावरती ह्या सगळ्या लोकांना जेव्हा जातील तेव्हा समाजाला काहीतरी तर कळेल की कुठेतरी तर न्याय मिळतो म्हणून. त्याच्यामुळे या अतिशय दुर्दैवी घटना आहे आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा, आणि मला याच्यामध्ये खरंच म्हणजे मी अभिनंदन शब्द वापरणार नाही, कौतुक शब्द वापरणार नाही, कारण हा प्रसंग बाका आहे. म्हणजे हे तर मी म्हणतो की ही घडलेली पुण्यात आपल्या गोष्ट आहे, परंतु ही महाराष्ट्रभर गेली, राष्ट्रभर गेली. आणि जिथे जिथे मराठी माणूस जगभर विखुरलेला आहे किंवा जिथे भारतीय माणूस विखुरलेला आहे त्या सगळ्यांना ह्या गोष्टीचं अतिशय दुःख झालेलं आहे की एक उमलती कळी जिने अजून आयुष्य पण पाहिलं नाही, आत्ताशी मातृत्वाच्या ह्यानी ती पुढे चाललेली होती आणि तिला ह्या पैशाच्या लोभी माणसांनी, म्हणजे मला तर असं वाटतं की ह्या लोभी माणसांना आहे ना, मी सगळ्या पालकांना विनंती करतो, माझ्याही पदरी मुलगी आहे, माझ्याही पदरी मुलगा आहे, पण एक वेळ अशिक्षित असलेला नवरा चालेल, पण तो असला भिकार नवरा तुम्ही करू नका मुलांना. अजिबात गरज नाही याची. कष्ट करू दे, खड्डे खणू दे, स्वतःचा संसार करू दे, पण आई बापाच्या जीवावर फॉर्च्युनर उडवायची, काय वोल्वो उडवायची, काय इनोवा उडवायची, मोठमोठ्या बंगल्यांमध्ये उडवायचं, रात्री बार चाललेत, डान्स बार चाललेत, चाललंय काय? हे सगळं काळी माती विकून आलेले पैसे, हे घामाचे पैसे नाहीत. काय ही काळी माती गुंठ्या गुंठ्याने विकलीत ना, त्याचा माज हा चढलेला आहे ना, हा माज उतरवायला पाहिजे. आणि माझी तर सगळ्या माता पिता ज्यांच्या उपवर मुले आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही जावई शोधताना किंवा सून शोधताना जावई हा मुलगा म्हणून घरात आणा, सून मुलगी म्हणून घरात आणा. तिने अतिशय कष्टाने तिचं जीवन जाऊ दे, पण हे आयत्या बिळावरती नागोबा नको आणि आयत्या पिठावरती रेघोट्या ओढणारे अजिबात नको आपल्याला. नाहीतर हे अशाच प्रसंग घडत राहतील. एक पाटील घडेल, दुसरी सारडा घडेल, तिसरी पुजारी घडेल, चौथी ही घडेल, पाचवी ही घडेल, आणि समाज काही काळ हा विचार करतो आणि पुन्हा पुढचा दुर्दैवाने एखादा प्रसंग झाला की पुढच्या तेच मागचा शहाणा म्हणून विसरून जातो. हा प्रसंग जो या कसपटे कुटुंबियावरती आलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण या दुःखामध्ये अक्षरशः म्हणजे शब्द व्यक्त करता येत नाही इतकं हे हिमालय एवढा मोठं दुःख झालेलं आहे, डोंगरा एवढं दुःख आहे. आणि आमचे मित्र उत्तम भैरट जे आहे त्यांच्या बाबतीत आम्ही बघितलं की अतिशय गेले 5-6 दिवस ही सगळीच नातेवाईक मंडळी, भोंडवे साहेब असतील, सगळी मंडळी असतील, ही रात्रंदिवस यांच्याबरोबर उभी आहे. त्याचं कारण असं आहे, एक नव्या पैशाची अपेक्षा न देता ही उभी आहेत, कारण त्या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे. आणि तो फास्ट ट्रॅक कोर्टात माझी मुख्यमंत्र्यांना याद्वारे विनंती आहे, माननीय फडणवीस साहेब तुम्ही नागपूरचे आहात, मी पण धरमपेठ नागपूरचा आहे, शेजारी माझी तुम्हाला वैयक्तिक विनंती आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट लावा, उज्ज्वल निकम साहेबांसारखे वकील द्या. माझे उज्ज्वल निकम साहेबांनाही विनंती आहे की तुम्ही शेकडो जण फाशीच्या तख्तावरती उतरवलेले आहेत, ह्यांनाही उतरव, म्हणजे ह्यांना माज जिरेल. हा पैशाचा जो माज आहे, जो बाटलीचा माज आहे ना, हा निघेल सगळा. आणि त्या पीडितेला नाही म्हणलं तरी तिला न्याय मिळेल, पण त्या बाळाला आई परत मिळणार नाही. हा उद्या कोर्टातनं सुटला ना, हा परत 2-4 बायका करून ठेवेल, पण त्या बाळाला आई कोण देणार आहे? कोणाला तो आई म्हणून म्हणणार आहे? काल एका ह्याच्यावर बघितलं मी की जो तो शाळेत जाईल तर तो इतर मुलं आई पप्पा विचारतील, हा कोण म्हणणार माझ्या आई पप्पा कुठेत म्हणून? काय त्याची मानसिकता होणार आहे? अजून ते 9 महिन्याचं बाळ आहे, त्याला अजून कळत नाही. आणि निर्लज्जपणाचा कळस झाला की दुर्दैवाने ही 6 दिवस त्याला कुठे ठेवलंय कळलं नाही. म्हणजे तुम्ही रिव्हेंज घेतला तुमच्या सुनेवर, काय तिला तर मारूनच टाकली, आणि तुमचा जो वंशाचा दिवा तिच्या पोटी जन्माला आहे त्याच्यावर पण तुम्ही रिव्हेंज घेताय. काय चाललंय काय? हा, त्या बाळाचा तुमचा वंशाचा दिवा आहे ना, तो तुम्ही लग्न मुलाचं केलं ना, वंशाचा दिवा आणलाय ना तुम्ही घरात, त्याला सुद्धा 6 दिवस तुम्ही वाईट हलाल करू. मला आता कळलं की त्याचे सुद्धा हलाल केलेत.
आज स्वतःची माय गेलेली आहे, सगळे घरातले बाळ, कोण त्या बाळाला काय करणार आहे, कोण आहे काय, त्याच्याबरोबर आपण नको का त्याचं बघायला कोणीतरी? घरातली एक सत्ताधीश चाललंय का या महाराष्ट्रामध्ये? माझं तर असं मत आहे, म्हणजे माननीय मोदी साहेबांना पण, मी अतिशय लहान कार्यकर्ता आहे, पण माननीय मोदी साहेब हे कायदे बदला सगळे. या महिला भगिनींवर जे अत्याचार करणारे, कुठल्याही प्रकारे अत्याचार असू दे, म्हणजे रेप असू दे, बलात्कार असू दे, हे घरातलं डोमेस्टिक व्हायलन्स असू दे, हे कायदे बदला आणि 2-4 महिन्यामध्ये आहे ना, मी तर म्हणेन, म्हणजे पूर्वी जशी पद्धत होती आमच्या पूर्वजांची, तसे शनिवारवाड्यावर उभे करा आणि ह्यांना तिथल्या तिथे आडवं करून टाका. तरच हा देश याच्यामध्ये लोकांना असं वाटेल हा अतिरेकी विचार आहे, पण हा अतिरेकी विचार नाही. मला माहिती आहे माझं लोकशाही राष्ट्र आहे, लोकशाहीने सगळे चालणार, पण या लोकशाहीमध्ये मी माझं कर्तव्य विसरलोय आणि माझे अधिकार फक्त मला माहिती आहे. या गुन्हेगारांना सगळं माहिती झालंय की मी कधी सुटणार, मी असं केलं तर मला एवढं शिक्षा होईल, मी कधी सुटणार, मी असं लावणार ते लावणार, सगळं होणार, आणि त्याच्यामुळे गुन्हेगारीकरण वाढत चाललंय. माझं दुसरं मत असं आहे, तुम्ही पोलिसांना फक्त 7 दिवस मुदत द्या. माननीय मोदी साहेब आणि फडणवीस साहेब, सगळे राजकीय प्रभाव काढून टाका, पैशाचा प्रभाव काढून टाका, पोलिसांना फक्त 7 दिवस मुदत द्या. हे सुतासारखे सरळ होतील, सुतासारखे सरळ होतील. या पोलिसांवरती दबाव टाकू नका तुम्ही. त्यांना ट्रेनिंगमध्ये जे सांगितलेलं आहे, जे शिकवलेलं आहे काय अन्यायाविरुद्ध लढण्याचं, तर त्याच्यासाठी तुम्ही 7 दिवस, मला माहिती आहे हे तुमच्याच्याने होणार नाहीये सगळं, पण तुम्ही कुठेतरी सुरुवात केली पाहिजे. कुणीतरी वेळ घेतलं ना तरच इतिहास घडतो. छत्रपतींनी वेळ घेतला म्हणून हे झालं आपलं, स्वराज्य निर्माण झालं. 16व्या वर्षी जेव्हा रायरेश्वरावरती एक वेळ म्हणूनच ती प्रतिज्ञा घेतली आणि पुढे स्वराज्य निर्माण झालं. कुणीतरी चांगली सुरुवात केली पाहिजे आणि तुम्ही ही सुरुवात करा. तुमच्याकडे आता बहुमत आहे सगळ्यांकडे. त्याच्यामुळे मी पुनश्च एकदा आमच्या सर्व मित्रांतर्फे उत्तम बैरटांवर आणि त्या कसपटे कुटुंबियांवरती जे दुःख झालेलं आहे, म्हणजे हिमालय एवढं दुःख हे व्यक्त करणं एवढं नाहीये, त्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि त्या माझी सगळ्यांना विनंती आहे, म्हणजे मीडियानी तर उचललेलंच आहे काय, माझी विनंती आहे की त्या बाळाला न्याय द्या. त्याचं आज आयुष्य घडायचंय, त्याला बिचाराला जन्माला आल्यानंतर त्याला एक, जसं मला आठवतं की जसं श्रीकृष्णाला 8वा जन्म घ्यायला लागला आणि कंसाने 7 बाळं मारली, तसा हा प्रकार काय झाला का नाही अशी आमच्या सगळ्यांमध्ये चिंता होती की ते बाळ ह्यांनी 5-6 दिवस ठेवलंय कुठे, काय त्याच्या आयुष्याशी काय घडामोड केली का काय. इतकी वाईट अवस्था झालेली होती. परमेश्वर कृपेने आणि पोलिसांच्या प्रयत्नांनी, कुटुंबियांच्या प्रयत्नांनी, सरकारच्या इच्छेने ते बाळ व्यवस्थितरित्या मिळालेलं आहे. त्याच्यामुळे त्या बाळाचं संगोपन तर व्यवस्थित होईल, पण त्याला मात्र ह्यांना सगळ्यांना बिहाइंड द बार टाकलेलंच आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे या सगळ्यांना की मारतात काय, करतात काय, मटणाच्या पार्ट्या झोडतात काय. म्हणजे माणुसकी हरवलेली, शून्य झालेली माणुसकी. तर कृपया ह्याच्या बाबतीत अतिशय स्ट्रिक्ट निर्णय घ्या. रामशास्त्री प्रभूंचा अवतार काही वेळेला घ्यायलाच लागतो, त्याच्याशिवाय होत नाही. हे फार गुढी काका मी तुमच्याकडे परत येते. मला तुम्हाला विचारायचं काका, एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी अटकेत आहेत, न्याय मिळतोय असं वाटतं का? जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत न्याय मिळेल किंवा मिळाला असं म्हणता येणार नाही. हे जे प्रकरण घडलंय महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा असणारी गोष्ट आहे आणि 10 महिन्याच्या बाळाला सोडून ती वैष्णवी या लोकातून याच्यातून गेली, आपल्या जीवनातून निघून गेली. ज्या पद्धतीने मीडियाने हा प्रश्न राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर लोकांपर्यंत पोहोचवला ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे सरकार पक्षाला जाग आली आणि सरकार पक्षाचे मंत्री असतील, सन्माननीय राजकीय प्रतिनिधी असतील, लोकप्रतिनिधी, हे सर्व या कुटुंबाला भेटत आहेत, येत आहेत आणि म्हणतात की आम्ही लवकरात लवकर या गोष्टीला न्याय देऊ. माझी सरकार पक्षाला विनंती आहे की आपण ही केस, जर या श्री वैष्णवीला न्याय द्यायचा असेल तर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात जाऊ द्या. यासाठी राज्य सरकारने चांगले सरकारी वकील, उज्ज्वल निकम असतील, आणखी कोणी चांगले असतील असे वकील द्यावेत, जेणेकरून वैष्णवीला न्याय मिळेल आणि तिच्या आत्म्याला शांती मिळेल. उत्तम बैरट हे आमचे मित्र आहेत, ते त्या मुलीचे मामा आहेत, त्यामुळे आमची संवेदना या गोष्टीबद्दल की लवकरात लवकर सरकार पक्षाने याचा तपास करून वैष्णवीला
न्याय द्यावा ही विनंती राहील माझी. काका, आपण जर पाहिलं तर एकंदरीत सध्याच्या घडीला लग्न हे एखादी कार्यपद्धती नसून विवाह संस्थेच्या पलीकडे जाऊन ते आता एक इव्हेंट बनलेला आहे. किती मोठं लग्न करतो, किती जास्त लोक येतात, किती महागडे वस्तू लग्नामध्ये दिल्या जातात, या सगळ्याच्या याच्यावरती कुठेतरी प्रतिष्ठा तयार होतीये माणसाची. किती ह्या सगळ्याचा भविष्यात जाऊन आपल्याला फटका बसेल असं वाटतं? पहिलं हे उदाहरण आहे. पहिली गोष्ट, मी स्वतः वधूवर मंडळ चालवलेलं आहे. ह्या गोष्टी मी अनेक वर्षे प्रबोधन केले की ज्या घरामध्ये समोरची पार्टी मोठी आहे, पैशावाली आहे, आणि मुलीकडे हुंडा मागतात ते स्वतः, तर अशा अनेक लोकांना मी सांगितलेले की ज्या दिवशी समोरची पार्टी हुंडा मागते त्या दिवशी तुम्ही त्या घरामध्ये पोर द्यायची नाही. कारण त्यांची वृत्ती पहिल्या क्षणापासून लक्षात येते आपल्या, की आपण म्हणतो ना की एखाद्याच्या भिकाऱ्याच्या फाटक्या झोळीमध्ये सुद्धा एखादा दाना अडकून राहतो, पण श्रीमंताच्या झोळीमध्ये कधी झोळी भरली जात नाही. अशी ही सैतानी प्रवृत्ती, ही जी लोक, ही सैतानी प्रवृत्ती, आपण सैतान तर कधी बघितला नाही, पण माणसामध्ये जी सैतानी प्रवृत्ती आहे ती सैतानी प्रवृत्ती यांच्यामध्ये दडलेली आहे. आज नाहक बळी गेलेला ह्या मुलीचा अतिशय म्हणजे दुःखद घटना ही. माझं तर वैयक्तिक मत असं आहे की या संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या घरापासून संपूर्ण गावामध्ये दांडक्याने जोडली पाहिजे, यांची धिंड काढली पाहिजे. जसं आपण एखाद्या गुन्हेगाराला कसं चारी बाजूने धिंड काढतो, अशी धिंड काढली पाहिजे, जेणेकरून मेसेज आजूबाजूच्या लोकांना चांगला जाईल की असं वागल्याने असं होतं. आणि जास्तीत जास्त फास्ट ट्रॅकवरती 3 महिन्यामध्ये यांना फाशी झाली पाहिजे. कारण हे वैशिमिनी जी मुलगी आहे ही अतिशय तरुण वयामध्ये हिला मारलं गेलेलं, हिने आत्महत्या केलेलीच नाही. आणि एकंदरीत तिचा जर इतिहास आणि सगळा जर स्टडी केला तर हा आमच्या दृष्टीने आणि सगळं नातेगोत्यांच्या दृष्टीने हा मर्डरच आहे, हा खूनच झालेला आहे एक प्रकारचा. पण कधी कधी वाटतं की प्रतिष्ठा समाजामध्ये आपण जपतो, त्या प्रतिष्ठेपाय कधी कधी आपण एकमेकाला शेअर करत नाही काही गोष्टी, किंवा सांगत नाही की आपला एक कमीपणा होईल. हा जर विषय अगोदर जर लीक झाला असता 4 लोकांच्या आपल्या कुटुंबामध्ये, जर तो एकमेकाला जर सांगितला गेला असता तर याच्यामध्ये काहीतरी मार्ग निघून कमीत कमी त्या मुलीला आपण परत पाठवली नसती. अशा नुसता एका वैष्णवीचा प्रश्न नाही हा, अशा महाराष्ट्रामध्ये अनेक घटना रोज घडतायत. आणि काही लोक घटल्यानंतर कळतं की असं असं मागणी होती. हे ऑलरेडी ह्या अगोदर समाजामध्ये कळलं पाहिजे, समाज पुढे आला पाहिजे, मुली पुढे आल्या पाहिजे, मुलींनी स्पष्ट सांगितलं पाहिजे की मला त्रास आहे, मला यांच्याकडनं ही मागणी होतीये. आपण जो पण धुपद गौरी जर आपण ठेवली तर त्याचा एक दिवस भडका होतो, तसा प्रकार आहे हा, दुसरं काही नाही. नक्कीच आपण बघतोय की या सगळ्याच प्रकरणामध्ये लग्नाचा जो काही इव्हेंट केला जातोय त्याची नाराजी उघडपणे व्यक्त केली जाते. आपण जर पाहिलं तर आता सुद्धा या संपूर्ण कुटुंबियांमध्ये प्रचंड शोकाकुल वातावरण आहे. नातेवाईक खूप आहेत, मित्रमंडळी खूप आहेत, वैष्णवीचे, तिच्या कुटुंबियांचे. या सगळ्यामुळे कुठेतरी या एका प्रकरणानंतर हुंडाबळीच्या केसेस ज्या आहेत त्या जास्त गांभीर्याने समोर येताना तर दिसतातच आहेत. मात्र त्यानंतर आता जे काही लग्नाचा इव्हेंट करण्याचं एक फॅड तयार झालंय ते फॅड सुद्धा कुठेतरी कमी व्हायला हवं, हे प्रत्येक लग्न करू इच्छिणाऱ्या मुलामुलींना आणि त्याच्या पालकांना सुद्धा हे जाणवायला लागलेलं आहे. हे सगळ्यात महत्वाचं. या प्रकरणामधले जे आरोपी आहेत या आरोपींना लवकरच शिक्षा कशी दिली जाईल या दृष्टिकोनातून सरकारने प्रयत्न करावेत. उज्ज्वल निकम यांच्यासारख्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची, वरिष्ठ वकिलांची या सगळ्यावरती नियुक्ती करावी, सरकारी वकील म्हणून त्यांची नेमणूक करावी अशी मागणी सुद्धा केली जाते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं आणि या सगळ्या प्रकरणात कुटुंबियांची जी मागणी आहे की आणखी जास्त कलम, यामध्ये जास्त कठोर कलम ऍड करा, ही मागणी नेमकी पूर्ण होते का, हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.